नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला मुंबईच्या गजबजलेल्या ठिकाणामध्ये लपलेल्या एका अतिशय शांत आणि पवित्र ठिकाणी घेऊन आलोय. स्क्रीनवर दिसणारा हा सुंदर जो तलाव आहे, याला बाणगंगा तलाव असं म्हटलं जातं. म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा जिवंत ठेवा म्हणून याकडे बघायला हरकत नाही. मलबार हिल परिसरात वसलेला हा तलाव हजारो वर्षांची परंपरा जपून आजही तितक्याच शांततेत उभा आहे. शहराच्या कलकलाटापासून दूर असा हा तलाव आहे. दर्शको, इथं आल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. असं म्हटलं जातं की श्री भगवान श्रीरामाने वनवासाच्या काळात आपल्या बाणातून इथे गंगेला प्रकट केले आणि त्यातूनच या तलावाला बाणगंगा हे नाव मिळालं. तलावाच्या सभोवताली दिसणारी जुनी मंदिरे, घाट आणि पारंपरिक वास्तू या ठिकाणाला आणखीन एक ऐतिहासिक स्वरूप देतात. मी जेव्हा या घाटावरून चालत होतो तेव्हा प्रत्येक दगड एखादी जुनी कथा सांगत असल्याचा भास होत होता. मुंबईसारख्या आधुनिक शहरात इतकं प्राचीन आणि शांत ठिकाण पाहणं खरंच आश्चर्यकारक आहे. तुम्ही पाहू शकता तलावाच्या काठावर काही सुंदर बदके शांतपणे बसलेली आहेत आणि पाण्यावर उमटणारे त्याचे प्रतिबिंब या दृश्याला आणखीन मोहक बनवतं. मंद वाऱ्यासोबत पाण्याच्या लहरी हलक्या आवाजात किनाऱ्यावर येतात आणि वातावरण एक अभूतपूर्व शांतता निर्माण करणारं आपल्याला इथं बघायला मिळतं. इथे बसून काही क्षण घालवले की मनातील ताण आपोआप दूर होतो. म्हणूनच अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक इथे येतात, शांतता अनुभवतात, सोबतच या बाणगंगा तलावात स्नान देखील आवर्जून करतात. बाणगंगा तलाव हा फक्त धार्मिक स्थळ नाही, तर तो मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचं एक जपलेलं प्रतीक आहे. दरवर्षी येथे संगीत महोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, ज्यामुळे या ठिकाणचं महत्त्व आणखीन वाढतं. जर तुम्ही कधी मुंबईला आलात तर या शांत आणि ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या. कारण बाणगंगा तलाव हा फक्त पाहण्याचा अनुभव नाही, तर तो मनाला शांत करणारा आणि इतिहासाशी जोडणारा एक सुंदर प्रवास आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाणगंगा तलावाबद्दल आपलं मत कमेंटमध्ये नोंदवा. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.